वेलकम टू माइंडनेस्ट पॉडकास्ट चॅनल. नमस्कार मित्रांनो, आय एम युअर होस्ट आर्यन. अँड आय एम कोमल. आजचा विषय खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत इंटरनॅशनल विमेन्स डे या विषयावर. हो कोमल, 8 मार्च हा फक्त एक दिवस नाही, तर तो आहे स्त्री शक्तीचा, आदराचा आणि समानतेचा उत्सव. ॲब्सल्युटली. आपण विमेन्स डे का साजरा करतो, त्याचं महत्त्व काय आहे आणि 2026 मध्ये त्याचा अर्थ काय आहे, यावर साध्या आणि सोप्या भाषेत चर्चा करूया. कोमल, सर्वात पहिला प्रश्न, विमेन्स डे म्हणजे नेमकं काय? विमेन्स डे म्हणजे जगभरातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशाचा उत्सव आहे. बरोबर. विमेन्स डेची सुरुवात 1900च्या दशकात झाली. महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, कामाच्या ठिकाणी समान हक्क नव्हते. हो, आणि अनेक चळवळींनंतर 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे इंटरनॅशनल विमेन्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. आपण विमेन्स डे का साजरा करतो? अजूनही त्याची गरज आहे का? नक्कीच आहे, कारण अजूनही जगात अनेक ठिकाणी महिलांना समान संधी मिळत नाहीत. शिक्षण, रोजगार, वेतन, सुरक्षितता अनेक क्षेत्रांमध्ये अजून सुधारणा आवश्यक आहे. हो, उदाहरणार्थ ग्रामीण भागात अजूनही अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही. आणि शहरांमध्ये सुद्धा वर्कप्लेस इक्वॉलिटी अजून पूर्णपणे साध्य झालेली नाही. आज आपण अशा काही प्रेरणादायी महिलांविषयी बोलूया, ज्यांनी इतिहास घडवला. नक्कीच. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहून घेतलं. हो, आणि कल्पना चावला, ज्यांनी अंतराळात भारताचं नाव उज्ज्वल केलं. तसंच मॅरी कॉम, ज्यांनी सिद्ध केलं की महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आणि आज 2026 मध्ये विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहेत. विमेन्स डे फक्त प्रसिद्ध महिलांसाठी नाही. बरोबर. आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, मुलगी त्यांच्या त्यागाचं काय? आई 24 तास काम करते, पण तिला पगार मिळत नाही. तिचे योगदान अमूल्य आहे. हो, विमेन्स डे म्हणजे त्या प्रत्येक महिलेला थँक यू म्हणण्याचा दिवस आहे. प्रत्येक वर्षी विमेन्स डेला एक थीम असते. 2026 मध्येही मुख्य लक्ष आहे इक्वालिटी, एम्पॉवरमेंट आणि इन्क्लुजनवर. एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांना सक्षम बनवणे, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि निर्णय घेण्याचा अधिकार देणे. इन्क्लुजन म्हणजे प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग सुनिश्चित करणे. अच्छा कोमल, आपल्या समाजात कोणते बदल आवश्यक आहेत? 1. मुलगा-मुलगी समानता. 2. शिक्षणात समान संधी. 3. सुरक्षित वातावरण. 4. समान वेतन. आणि सर्वात महत्त्वाचं, मानसिकता बदलायला हवी. हो, मुली हे करू शकत नाहीत हा विचार पूर्णपणे काढून टाकायला हवा. विमेन्स डे हा फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांनीही यात सहभागी व्हायला हवं. नक्कीच. पुरुषांनी साथ दिली तरच खरी समानता येईल. घरकाम, मुलांचं संगोपन, निर्णय प्रक्रिया सर्व गोष्टींमध्ये समान सहभाग हवा. 8 मार्च दिवशी आपण प्रत्येक महिलेला काय सांगू? बिलीव्ह इन युअरसेल्फ. तुमच्यात प्रचंड ताकद आहे. स्वप्न बघा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. तुमची किंमत कोणाच्या शब्दांनी ठरत नाही, तुमच्या आत्मविश्वासाने ठरते. विमेन्स डे म्हणजे फक्त फुले देणं किंवा सोशल मीडियावर पोस्ट करणं नाही. तर तो आहे दररोज आदर देण्याची आणि समानता जपण्याची सुरुवात. जर प्रत्येक दिवस आपण विमेन्स डे सारखा साजरा केला तर समाज अधिक सुंदर होईल. तर मित्रांनो, आजच्या विमेन्स डे स्पेशल एपिसोडमधून आपण काय शिकलो? की महिला समाजाचा आधारस्तंभ आहेत आणि त्यांना समान सन्मान आणि संधी देणं ही आपली जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माइंडनेस्ट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली कॉमेंट करून सांगा तुमच्यासाठी सर्वात प्रेरणादायी महिला कोण आहे. हॅपी विमेन्स डे 2026. स्टे पॉझिटिव्ह, स्टे एम्पॉवर्ड. See you in the next episode of Mindnest Podcast.